त्यांना लोकांना आवडलं ना विठोबारायाला आवडलेलं आहे। त्यामुळे विठोबाराया लोक सामान्य लोक आणि समंत महाराष्ट्र हा आपल्या बरोबर आहे। त्यामुळे फक्त आपल्याला काय करायचंय तर आज प्रामाणिकपणे एका जागेवर राहून तिथं आंदोलन करायचंय। आता इथं आपल्या सर्वांना मार्गदर्शन संघर्ष होता आणि या महाराष्ट्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न प्रिय रोहितदादा पवार आपले खासदार महोदय तथा सर्व काळेसाहेबांच्या समेत सर्व तिन्ही पक्षाच्या आदरणीय नेते मंडळी, मी चांदवडला नरेंद्र मोदींना दलिंदर म्हटलं, चुकलं का माझं? नरेंद्र सिलेंडर आणि नरेंद्र आता दलिंदर म्हटलं, आग लागली, जीभ घसरली, शिव्या दिल्या। आता दलिंदर ही काही शिवी नाही, हे लक्षण आहे। कशाचं लक्षण आहे? दलिंदर हे पनोतीचं लक्षण आहे। मांजर आडवी गेली की जे होतं ते 12 वर्षापूर्वी एक दलिंदर माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान झाला आणि शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, महिलांच्या, तरुणांच्या, मध्यमवर्गीयांच्या सगळ्यांच्या नशिबी कुठेतरी खोटा आला आणि या देशाला प्रगतीच्या उलट्या दिशेने घेऊन जाण्याचं काम हे नरेंद्र मोदींच्या माध्यमातून सुरू आहे। शेतकऱ्याच्या आंदोलनाचा थेट संबंध जो आहे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने आहे, भारताच्या आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने आहे आणि आपला पंतप्रधान जो आहे हा अमेरिकेचा जो ट्रम्प तात्या आहे त्याच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे। ट्रम्पनं म्हटलं स्टँड अप तर येड उभं राहत, त्यानं म्हटलं कमान ते लुकू 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 चालत चालत जात, त्यानं म्हटलं गेट आउट तो पाय लावून पळून जात। त्यामुळे ते ट्रम्प बोले आणि मोदी आले, ट्रम्प बोले मोदी डुले, ही अशी एकंदरीत आपल्या देशाची परिस्थिती आहे। अमेरिकेच्या सोबत आपला करार झालाय, त्या करारामध्ये ते आणून त्यांचा माल बिना आयात शुल्क लावला आपल्या भारताच्या बाजारपेठेत उतरू शकतात आणि आपल्याला आपला कांदा, कापूस, सोयाबीन, मका, डाळी, फळं घेऊन जायचे तर आपल्याला 18% जास्त 50% हा आता टेरिफ लागणार आहे। टेरिफ म्हणजे काय? तो आपल्याला त्या दलिंदराला खाली खेचल्याशिवाय गत्यंतर नाही। त्यामुळे करेंगे या, ऐकून आलं, करेंगे या, अभी नाही तो कारण आपला सातबारा कोरा करायला गेलाय। अडाणी आणि अंबानीला आपली सगळी संपत्ती देऊन टाकायची, आपल्या वावरातले पिकं देऊन टाकायचे, हा एकंदरीत धंदा हा मोदींच्या माध्यमातून सुरू आहे।